आणि ज्यावेळेस तुम्ही आणि फक्त देखावा करत असतो है ना, काय करतात लोक? देखावा करणारे लोक पण जगामध्ये आहेत. दाखवतात मी काय करतो, पण अंतःकरणापासून काहीही तो करत नसतो. तर पुन्हा आज परीक्षण करूया की मी आज्ञा पालन करणारा खरा देवाचा मुलगा मुलगी आहे का फक्त लोकांच्या समोर मी देखावा करतो? म्हणजे मी प्रार्थनेला जाणं, घरामध्ये बायबल वाचणं, फक्त पाहुणे आले किंवा पास्टर आले किंवा विश्वासणारा माणूस आला तर मी दाखवतो बघ मी आराधना करणार आहे, मी भक्ती करणार आहे, गळ्यात क्रॉस घालून मी दाखवतो फक्त बारका स्वतःला. कारण देखावा करणारे लोक परमेश्वराला मान्य नाहीत. देवाच्या नजरेमध्ये काहीही लपून राहत नाही. म्हणा आमेन. तुमची भक्ती काय आहे, तुमचा विश्वास काय आहे, तुमची प्रार्थना काय आहे, तुम्ही किती पवित्र शास्त्र वाचता, किती त्याच्यावरती चिंतन मनन करता, किती उपवास करता, किती दान धर्म करता, किती अर्पण देता, किती भेटी देता, कोणाला किती मदत करता, या सर्व गोष्टी आहेत. त्या देवापासून कोणाला लपता येईल? मला लपता येणार नाही आणि तुम्हालाही लपून राहता येणार नाही. मनुष्याला वाटतं मला कोण पाहत, देवाच्या दृष्टी आड लपतात. ते म्हणतात नाही मला कोणी पाहत नाही. पण आज जगामध्ये पुष्कळ लोक देखावा करताना तुम्हाला आणि मला दिसतील. आणि ह्या महिन्यात तर फुल देखावा आहे. 364 दिवस एवढा देखावा नाही केला. आता 25 डिसेंबरला असावा देखावा करतील आणि दाखवतील मी लय देवाचा चांगला भक्त आहे, चांगली प्रार्थना करणार आहे. देखावा नका करू. हे पास्टरला आवडेल कदाचित, मला नाही बरं का बाकीच्या, पण देवाला नाही आवडणार. तुमचा देखावा, माझा देखावा हा प्रभूला सदैव पसंत पडणारा व्हावा. नाहीतर जगाला आणि जगातल्या लोकांना दाखवण्यासाठी जर तुम्ही देवदेव करत असाल तर तुम्ही चुकीचं करता हे लक्षात ठेवा. माणसं फसतील पण तो फसणार नाही. येशू मसीह कधीच फसणार नाही. जिवंत आहे एकही नाम, जिवंत आहे एकही नाम, महान आहे एकही नाम, महान आहे एकही नाम. जय 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 येशू नाम, जय 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 येशू नाम. कोण आज्ञा या ठिकाणी आल्या पाळत आणि कोण पाळत नाही. माझ्या समोर तुम्ही पाळला आणि तुमच्या समोर मी पाळला. मी तुम्हाला खुश करेल, तुम्ही मला खुश करा. पण देवाला कोण खुश करणार? म्हणा आमेन. आम्हाला खुश करायचं आहे ज्याने आम्हाला हे शास्त्र दिलं आहे. त्या प्रभूला आम्हाला या जगामध्ये खुश करायचं आहे, आनंदी करायचं आहे, प्रसन्न करायचं आहे. एक आज्ञा पाळून महत्वाची नाहीये. जुन्या करारामध्ये अनेक आज्ञा दिलेल्या आहेत. तिथं 10 आज्ञा पण तुम्हाला आणि मला बघायला मिळतात. मनुष्याला वाटतं की एक आज्ञा पाळलं म्हणजे सगळं काही झालं. पण आपल्याला परमेश्वराच्या वचनात जे काही लिहिलं आहे ते करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे.
शाऊल राजाने तो राजा होता आणि देवाने त्याची नियुक्ती केली राजगादीवरती बसण्यासाठी आणि देवाने त्याला राजगादीवरती बसवलं. राजगादीवरती बसवल्यानंतर प्रजेच्या समोर कसं राहावं आणि कसं जीवन जगावं हे शाऊलाला समजलं पाहिजे. यासाठी शाऊल देवाच्या वचनाचं पालन करून त्याप्रमाणे जगणारा बनला पाहिजे होता. पण शाऊलाने हे लक्षात घेतलं नाही. शाऊलाने काय केलं हे आपल्या डोक्यामध्ये घेतलं नाही, हे आपल्या लक्षामध्ये घेतलं नाही. आणि तुम्ही आणि देवाच्या वचनामध्ये पाहतो जे काही परमेश्वराला आवडत नाही, प्रिय नाही, पसंत नाही असं शाऊलाने करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणारा देव आहे. जर देवाकडून तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळत आहे तर त्याच्या इच्छेप्रमाणे जगणं आमचं कर्तव्य आहे. म्हणाला आमेन. आणि जर देव आम्हाला आशीर्वाद देत राहील तर त्याला खुश ठेवणं आमचं कर्तव्य आहे. हे फार गंभीर आहे की माझ्या जीवनात मी देवाला खुश करतो का देवाच्या वचनाचं पालन करतो. तर देव मला या जगामध्ये, या भूमीवर, या पृथ्वी तलावर जोपर्यंत आहे तोपर्यंत मला तो आशीर्वाद देत राहील, आशीर्वाद देत राहील, आशीर्वाद देत राहील. पण कधी कधी मनुष्याला काय वाटतं की आपला गौरव झाला पाहिजे, माझी महिमा झाली पाहिजे, लोकांनी माझी स्तुती केली पाहिजे. शाऊलाला देखील हेच वाटलं. राजाची स्तुती झाली, देव बाजूला ठेवा, राजाची स्तुती करा, शाऊलाची स्तुती करा, शाऊलाची स्तुती करा. काही पास्टरना असं वाटत असेल, सेवकांना वाटत असेल, मंडळीतल्या लोकांना वाटत असेल, माझी स्तुती करायला पाहिजे लोकांनी. काही काही लोक यासाठी फार भुकेले असतात. रुसवा फुगवा फुगवी करतात, ओंडावरती त्यांच्या 12 वाजतात. बरोबर आहे का? उदास होतात, निराश होतात. त्यांनी माझा सन्मान नाही केला, त्यांनी माझा आदर नाही केला, त्यांनी माझा सत्कार नाही केला, त्यांनी मला पुढे बोलवलंच नाही. मी प्रार्थना केली, मी संदेश सांगितला, एवढा छान संदेश सांगितला आणि त्यांनी काहीच नाही केलं माझ्यासाठी. चांगले चांगले जगातले पुढारी देखील परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय श्रेष्ठता घेण्यासाठी, मान सन्मान आदर घेण्यासाठी भुकेले झालेले आहेत. तुमचा आदर नाही, गाढवाचा काय आदर करायचा? गाढवामध्ये बसणारा ख्रिस्ती आदर त्याचा झाला पाहिजे ना. तुमच्या आणि माझ्या हृदयात बसणारा जो परमेश्वर आहे, जो विश्वास निर्माण करणारा जो देव आहे, आदर तुम्ही त्याचा करायला पाहिजेत ना. सन्मान त्याचा करायला पाहिजे, स्तुती त्याची करायला पाहिजे. पण आज संपूर्ण जगामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतात. स्वतःचा गौरव, स्वतःचा गौरव, स्वतःची महिमा. देवाचं वचन बाजूला राहतं, देवाची भक्ती बाजूला राहते. पास्टरने सांगितलेलं आम्ही केलं पाहिजे, नाही तर पास्टर आमच्यावरती राग होतील, वचन बाजूला ठेवते. वचनातून नका काय सांगा ना, पण त्यांनी सांगितलेला शब्द खाली पडू द्यायचा नाही. देवाचे माणूस येते, देवाचा माणूस येतो, मॅन ऑफ गॉड, देवाचा सेवक आहे, त्याचा शब्द खाली नाही पडला पाहिजे. आणि बाबांनो, तो देवाच्या वचनातून तुम्हाला सांगतो की नाही, शिकवतो की नाही, हे फार महत्वाचं आहे ना. आमेन. हे महत्वाचं आहे का नाही? म्हणून या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की आपलं पाप झाकण्यासाठी काय केलेलं आहे. वाचा आता.
जादूगिरीच्या पातका समान आहे. अवज्ञा म्हणजे काय आहे? जादूगिरीच्या पातका समान आहे. अवज्ञा आज्ञा पालन न करणं. आणि अवज्ञा म्हणजे काय? लक्ष द्या. अवज्ञा म्हणजे काय? आज्ञा पालन न करणं. मला वचन माहित आहे, मला शास्त्र माहित आहे, परंतु मला करायचं नाही. काय माहित नाही? तुम्ही नवीन आहेत का इथं? नाही. मी नवीन आहेत का? नाही. पण मी काय करतो आहे? देव मला दाखवतो, देव मला सांगतो, देव वचनातून माझ्या संग बोलतो. मी घरामध्ये पवित्र शास्त्र वाचतो. मला माहिती वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ शब्दात दिवस पवित्रपणे तू पाळ. त्या काळात सॅटरडे दिवस, शनिवारचा दिवस, आज रविवारचा दिवस, रविवारचा दिवस देवाच्या उपस्थितीमध्ये तू आपला वेळ देवाच्या सानिध्यात येऊन बस, त्याची भक्ती उपासना करण्यासाठी. मला माहित आहे आजच्या दिवसामध्ये ख्रिस्त मरणातून पुन्हा जिवंत झालाय, आणि मला माहित आहे आता रविवारची भक्ती मला चुकवली नाही पाहिजे. तरी आम्ही काय करतो? रविवारची भक्ती सोडून देतो आणि आम्ही कामाला निघून जातो, आम्ही धंद्याला निघून जातो, आम्ही वावरात निघून जातो, आम्ही शेतात निघून जातो, आमच्या घरी पाहुणे येतात, असं तसं तसं अनेक कारण आमच्या जीवनामध्ये आहे, घरामध्ये आहे, आणि ते यायचं बंद करून टाकतात. मग हे माहीत असून जर तुम्ही ते करत नाहीत तर काय म्हटलं या ठिकाणी? तुम्ही आज्ञाचं पालन करत नाही. आता दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हटलं आहे? अवज्ञा ही, आता बघा बघा बर का, अवज्ञा ही किंवा आज्ञा पालन न करणं. तुम्हाला वाटतं मी चर्च मध्ये येतो, पुढे जादूटोणा करून राहिले, पास्टर मंत्र कुठं मार राहिले, लिंब नाही मारत, जादूटोणा नाही करीत, छाछू नाही करीत, अमावस्येला पौर्णिमाला हे बघत नाही, ते बघत नाही, मूर्ती पूजा करत नाही, असं नाही करीत, तसं नाही करीत. पास्टर बघा आमच्या घरात बायबल आहे बघा, फक्त आम्ही प्रार्थना, देवाचा धन्यवाद, दुसरं काहीच करत नाही. पास्टर आता बायबलच्या वचनात दिले, तुम्ही स्वतःला फसवता. तुम्हाला जर देवाच्या आज्ञाचं पालन करण्याच्या ठिकाणी देवाने शब्द दिला आहे, तुम्ही आणि मी ते वाचत आहे, आणि ते जर तुम्ही करत नाही, आता शास्त्र तुमच्या हातात नाही का? बोला, पवित्र शास्त्र तुमच्या हातात आहे की नाही? ज्यांना वाचता येतं त्यांना त्याचं कळतंय की नाही? नाही 100% तर कमी 50-60% तरी कळतं ना. ज्यांना वाचता येत नाही तर ऐकतात तर खरं ना, ऐकण्यातून तर कळतं ना तुम्हाला आणि मला. पण हे ऐकून देखील मी जर हे करत नसेल तर मी काय करतो माहिती का? जादूटोणा करतो. काय करतो मी? जर आज्ञाचं पालन करत नाही तुम्ही जादूटोणा करता, तुम्ही मूर्ती पूजा करतात, तुम्ही मंत्र पण मारतात, तुम्ही अमावस्या पौर्णिमा करतात. म्हणजे जे मागच्या आठवड्यामध्ये जेवढं ऐकलं ना त्याच्यापेक्षा पलीकडे अजून मोठी लिस्ट तुमच्या डोळ्यासमोर माझ्या समोर आहे. सगळं काही करतात तुम्ही, सगळं काही करतात असं लिहिलंय बायबलमध्ये. मग काय फायदा देव देव करू? येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून आमचा फायदा काय? मॅच केले अवज्ञा, बंडाळी, चेटक्यांच्या, चेटके माहिती का? चेटके, चेटूक हा प्रकार आहे. करणे, जादू टोणा, भानामती विद्यातला एक प्रकार आहे हा चेटूकचा. ज्यांच्या मागे चेडे गोटे लागलेत ना किंवा चेडे गोटे केलेत ना, त्यांची कथा ऐकली असेल तुम्ही कदाचित, की चेडे गोटे काय असतात, कसे पाठीमाग लागतात आणि काय काय करत नाही. तसं शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की यासारखी गोष्ट आहे अवज्ञा.
आज्ञा पालन न करणं. हा पुढे काय दिलं आहे? आणि हट्ट हा मूर्ती पूजा व कुलदैवतार्चन यासारख्या आहेत. हट्टपणा आहे ना, हट्टपणा झाला किंवा हट्टीपणा झाला. किती लोक हट्टी आहेत, नाही मला हे करायचंच आहे. हट्टी हट्टी. पण वचनाच्या बाबतीत हट्टी व्हावं असं. मी पवित्र शास्त्र वाचायचं सोडणार नाही, मी रोज वाचेन. हट्ट दाखवा, मी चर्चला येणार, तुम्हाला मारायचं तेवढं मारा, मी चर्च सोडणार नाही असं म्हणाल ना. देवाच्या राज्याविषयी हट्टीपणा धरा बरं. दर आठवड्याला मी देवाच्या उपस्थितीत बसेल, प्रार्थना करेल, आराधना करेल, वचन वाचेल, लोकांना सुवार्ता सांगेल, हे करेल ते करेल, देवराज्याविषयी सर्व काही करील. हा हट्टीपणा आहे एक माणसामध्ये? कधीच दिसत नाही. पण जो हट्टीपणा नको, तो हट्टीपणा आपल्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. येशू प्रभू की बायबलच्या वचनात लिहिलं आहे, तू आपल्या परमेश्वराचे नाव व्यर्थ घेऊ नको. एक आज्ञा आहे. निर्गमच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायामध्ये ही आज्ञा दिलेली आहे. व्यर्थ घेतात प्रभूचे नाव, कुठं पण जोडायचं आहे ना. काय देवाच्या नावाची तिथं गरज? तिथं देवाचं नाव जोडलं जातं. उदाहरण तुमच्या समोर येत. कशाला देवाचं नाव जोडता? तिथं गरजच नाही ना. हा तुमचा हट्टीपणा आहे. तुमच्या फायद्यासाठी, माझ्या फायद्यासाठी, विश्वासणारे लोक त्यांच्या फायद्यासाठी देवाचं नाव तिथं जोडून देतात. सेवक लोक पण त्यांचं फायदा होण्यासाठी तिथं काही ना काही वेगळं दाखवतात आणि देवाचं नाव तिथं जोडतात. साक्ष घडली नाही तरी साक्ष माझ्या जीवनात घडली. घडली असेल तरच सांगा ना. आमेन. चमत्कार झाला असेल तरच सांगा ना. देवाने थोडी तुमची गचांडी धरली, तुम्हाला फोर्स केला, जबरदस्ती केली की तू पुढे ये आणि इथं असं असं कर. पण आम्ही एक गोष्टी करतोय. मग परमेश्वराच्या वचनामध्ये या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की मनुष्य देवाच्या आज्ञाचं पालन करण्याच्या ऐवजी माणसातच जास्त आज्ञाचं पालन करायला पुढे येतो. माणसाने काम सांगू द्या, पाटापाटा पाटापाटा करतो. देव त्याच्या वाढीसाठी काम करा म्हटलं तर मग काय होतं? कारण 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 काय? का असं करावं आपण? कशासाठी आपण असं करावं? तुम्ही आणि मी देवाच्या महिमेने, देवाच्या गौरवाने, पवित्र आत्म्याच्या उपस्थितीने भरून देवराज्याच्या वाढीसाठी पेटलेलो पाहिजे. पेटून नका घेऊ, पेटलेले पाहिजे तुम्ही. पवित्र आत्म्याने भरून, वचनाने भरून, देवाच्या स्तुतीने भरून, देवाच्या महिमेने भरून देव राज्याच्या वाढीसाठी तुम्ही आवेशी पाहिजे. दुसऱ्या भाषेमध्ये सदैव तयार पाहिजेत, रेडी पाहिजेत. बरोबर आहे? तयार पाहिजे तुम्ही आणि पण असं दिसत नाही आपल्याला. कोणाला म्हटलं का प्रार्थना करा, नाही ते करीन ना. कोणाला म्हटलं का गाणे गा, नाही ते करीन ना. कोणाला म्हटलं हे काम करा, नाही मला करता येत नाही ना, तो करीन ना. असे एकमेकांवरती ते लुटून देतात आणि देवाच्या आज्ञाच्या पालनाला महत्व ते देत नाही. शौलाने देवाच्या वचनामध्ये दिलं, हेच तुम्ही आम्ही केलेलं पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 10 पासून तर 16 वचनापर्यंत वाचलं तर तुम्हाला मला सगळी डिटेल त्याच्यामध्ये समजून येईल काय लिहिलेलं आहे. तर आपल्या समोर देवाने ठेवलेलं आहे की बंडाळी किंवा चिटू हे एक पापासारखे आहे जर तुम्ही आणि देवाच्या वचनाचं पालन जर नाही केलं तर. आणि दुसरी गोष्ट आहे हट्टीपणा. हा मूर्तीपूजापेक्षा वाईट आहे. असं नाही की तुम्हाला एखादी मूर्ती बनवली
आणि त्याची उपासना आराधना हे नाही सांगत. ही जैगिक आहे. आध्यात्मिकरित्या देखील तुम्ही आणि मी याच्यामध्ये पडतो. म्हणून आपला हट्टीपणा काय आहे तो सोडला पाहिजे. येशू प्रभू की. कारण हट्टीपणा जर धरला नाही, देवाने मला बरंच करायला पाहिजे होतं, तो काय देव आहे का? मग तुम्ही हट्टीपणा करताय. देवाने माझ्या जीवनात असं करायलाच नव्हतं पाहिजे, माझ्या कुटुंबात असं व्हायलाच नव्हतं पाहिजे, तुम्ही हट्टीपणा करताय. देवाने माझं नुकसानच केलं आहे, तुम्ही हट्टीपणा करताय. ओव्हरलोड चाललंय तुमची गाडी. देवासमोर नाही करू शकत आपण या गोष्टी. देव तो देव आहे. इथं ज्यावेळेस तुम्ही हे उद्गार किंवा हे वाक्य ज्यावेळेस बोलत बोलत राहतात, त्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही मूर्ती पूजा करता. येशू मसीह की. पुढे जाऊया गलती करायच्या पुस्तकाकडे. म्हणून अर्धवट हळकुंडासारखे राहू नका. देवाच्या वचनाचं पालन करायचं असेल तर पूर्ण पालन करा. आणि पूर्ण पालन म्हणजे काय? प्रेम. येशू प्रभू की. वाचा 5वा अध्याय त्यामध्ये 19 वचन. देहाची कर्मे तर उघड आहेत. देहाची कर्मे तर उघड आहेत. तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर पुष्कळ गोष्टी. किती लोक आज प्रभूच्या राज्यामध्ये जीवन जगत आहेत. हात वर करा, देवाला पाहू द्या. मी प्रभूच्या राज्यामध्ये आज जीवन जगत आहे. बरोबर आहे. जर मी प्रभूच्या राज्यामध्ये जर आज जीवन जगत आहे तर त्याची कृपा त्याने आमच्या जीवनावरती आज ठेवलेली आहे. आमेन. आणि त्याच्या कृपेने तुम्ही आणि मी आज या पृथ्वी तलावरती जिवंत आहोत. तर आज आम्हाला आमच्या जीवनातील कडू फळ का गोड फळ आहे हे ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणा शेजाऱ्याला, कडू फळ किंवा गोड फळ हे तू ओळख. समजलं तुम्हाला? जर तुम्ही देवाचे आहे तर देवाचा स्वभाव कसा आहे? बोला. प्रेमळ आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, बरेच काही. मग जर मी देवाचा माणूस स्वतःला म्हणत आहे, देवाची स्त्री स्वतःला म्हणत आहे, तर तुमच्यातलं फळ दिसलं पाहिजे ना. तुमच्यातला गोडवा दिसला पाहिजे, माया दिसली पाहिजे, आहे ना. तुमच्या लेकरांना तुम्ही आंघोळी घातल्या पाहिजे, छोट्या छोट्या बाळांना घालायला पाहिजे का नाही? पण ते घालत नाही. मग कडूपणा नाही. कडूपणा. मी देवाचा असून माझ्यामध्ये कडूपणा कसं काय नाही? सुनाचे लेकर आहे ते. ती सून माझ्या संग बोलत नाही, ती सून मला धुसफूस करते,
तो सासरा मला असा करतो, मग मी तिच्या मुलांना काहीच करणार नाही. पण एक सून चांगली आहे, मग तिच्यासाठी मी करणार. तिच्या लेकरा बाळांना खाऊ पिऊ घालणार, आंघोळी घालणार, शाळेचे कपडे घालणार, डबा भरून देणार, सगळं काही करणार. का करून मी प्रार्थना पण करते. देवाने असं शिकवलं का मला? यस, देवा असं बोलतो का? पक्ष भेद करा, पक्षपात करा, एकीला जवळ करा, एकीला लांब करा, एका पोराला जीव लावा, एका पोराला डुसडुस करा, एका पोराला दारूला पैसे द्या, दुसरा पोरगा चांगला वागतो त्या संग बोलूच नका, कारण तो कमरात लाथा घालतो ना. खूप अवघड आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी फार सुंदर वचन वाचायला मिळतं. आणि या वचनामध्ये लिहिलं आहे की तुम्ही स्वतःच्या देह स्वभावाने चालू नका. काय नका? देह स्वभावाने तुम्ही चालू नका. काय होणार? देह स्वभावाने चालला तुम्हाला धोका मिळणार. एक तर देवापासून दूर राहतो आम्ही. इकडून तिकडून कसे मसे देवाकडे जर आलो तर आम्हाला वाटतं आम्हाला कोण पाहत. आपल्याला धोके 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 समजले पाहिजे. येशू मसीह की या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला नियमशास्त्रातून मुक्त केलेला आहे. पूर्वी आम्ही नियमशास्त्र पाळणारे लोक होतो. नियमशास्त्र म्हणजे काय? पहिले 5 पुस्तक, ग्रंथ दिलेले, अटी दिलेल्या त्याच्या, शर्यती, निर्बंध, हे करू नका, हे करा, असं करा, असं करू नका, ते केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण येशू ख्रिस्त 25 डिसेंबरला नाही आला जगात. आला जगात हे 100% खरं आहे. माझा विश्वास त्याच्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये झाला माझ्या तारणासाठी. पण ही तारीख फिक्स नाही की तो 25 डिसेंबरला माझ्यासाठी आला. त्याला जगात येण्याचं एकमेव कारण हे होतं की मानवजात नियमशास्त्राच्या बंधनामध्ये आहे आणि त्या काळात असलेल्या जशास तसे उत्तर त्यांना द्यावं लागत होते. त्याचा पाय मोडला तर आपण त्याच्या घरातला जाऊन पाय मोडायचा, हे जशाच तसं आहे. त्याचा दात पाडला ना, तू त्याच्या घरातल्या लोकांचा जाऊन दात पाड. ठीक आहे, त्याने तुझा वावर घेतला ना, तू त्याचं जाऊन वावर घे. त्याने तुझ्या भाऊजाईच्या गरोदर असताना पोटावरती लात मारली, ते बाळ मिळलं, मरण पावलं लात मारल्यामुळे, तर त्यांच्या घरातला दुसरा व्यक्ती जाऊन त्याच्या भाऊजाईच्या पोटामध्ये तसंच करणार, त्याचं बाळ मारून टाका. त्याने बैल मारला का याचा बैल मारून टाका. हे नियमशास्त्र आहे. जशास तसं आपण आता नियमशास्त्रात नाहीये, नियमशास्त्रात जग चाललंय. आपण नियमशास्त्रातून मुक्त झालेलो आहे, कारण आपण ख्रिस्ताच्या कृपेमध्ये आता जीवन जगत आहोत. ख्रिस्त येशू या जगामध्ये या दिवसांमध्ये तुमच्या आणि माझ्या संग हेच बोलत आहे. आणि त्याचं बोलणं हेच आहे की तुम्ही आता बंधनातून, नियमशास्त्रातून, गुलामगिरीतून तुम्ही आजाद झालेले आहात, स्वतंत्र झालेले आहात. तुम्हाला जसं वागायचं असं तसं तुम्ही वागू शकता. आज पण देव तुम्हाला जबरदस्ती करत नाही, फोर्स करत नाही. तुम्हाला जसं वागायचं तसं करा. मी काय त्याला कशासाठी धरून चर्च मध्ये आणलं का? आता हे मीडियामध्ये दाखवलं, याचा जात बदललं, याचा धर्म बदलला, आमचा धर्म धोक्यात आला, असं झालं, तसं झालं, फलाना झालं. आम्ही कशाला बदलू कोणाचा धर्म? अरे आमचा देव सांगत नाही धर्म बदलायला, तर आम्ही कशाला बदलावा कोणाचा धर्म जगात? म्हणाल का आमेन? आम्ही एखाद्याला बळच बायबल हातात घेऊन प्रार्थना करायला लावत नाही. तरी मीडियात लोक, राजकारणी लोक असं सांगतात, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ते असं करतात, ते तसं करतात. देवच आम्हाला सांगत नाही एखाद्याला फोर्स जबरदस्ती करा.
यायचं प्रार्थनेला तर या, आमचं सांगायचं काम आहे, देवाचं प्रेम तुम्हाला द्यायचं काम आहे. जगाला मी प्रेम वाटतो, जगाला मी तारणारा वाटतो, जगाला मी मुक्तीदाता वाटतो, जगाला मला पाप क्षमा करणारा ख्रिस्त द्यायचा आहे. आम्ही लोकांसमोर वाटतो. ज्याला ऐकायचं आहे त्याने ऐका, ज्याला घ्यायचा त्याने घ्या, ज्यांना वाचायचं पवित्र शास्त्र त्याने हात पुढे करा, मागा. आमचं जाहिरात करण्याचं काम आहे आमच्या देवाचं. तुम्हाला आवडलं तर तुमची इच्छा असेल तर घ्या आणि वाचा, तारणारा तुम्हाला भेटेल, पण बळजबरी नाही ना या ठिकाणी. आणि आज पण देवाच्या राज्यात येणाऱ्या लोकांना मोकळीकता देवाने दिलेली आहे, आझादी दिलेली आहे, स्वतंत्रता तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आणि या स्वतंत्रतेचा किंवा मोकळीकतेचा तुम्हाला आणि मला फायदा गैर घ्यायचा नाही, लक्षात ठेवा. येशू मसीह की. तुम्ही कोणत्या गटामध्ये आहात, कोणत्या पक्षामध्ये आहे, तुम्ही याचा देखील विचार करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. जर मी परमेश्वराच्या पक्षाचा आहे तर मी देह स्वभावाने या पृथ्वी तलावरती जीवन जगणार नाही. कुठल्या स्वभावाने? देह स्वभाव. काय करतो हा देह? चांगला आवडतं का त्याला? मग मी कोणत्या गटात आहे? तर मी आता प्रभूचा एक गट आहे, तर मी प्रभूच्या राज्यामध्ये, प्रभूच्या गटामध्ये, प्रभूच्या उपस्थितीमध्ये, प्रभूच्या वचनाच्या प्रमाणे जीवन जगणाऱ्या यादीमध्ये मी पाहिजे. आणि जर मी प्रभूच्या यादीत नसेल तर दुसरा गट आहे या ठिकाणी देह वासना. एक आहे पवित्र आत्म्याने चालणं, एक आहे देह वासनेने चालणं. जग जे आहे ते देह वासनाच्या पाठीमागे धावत आहे. देहाच्या इच्छा आहे, शरीराच्या इच्छा आहे, खाणं पिणं उठणं बसणं हे ते आमकं धमकं फलानं बिस्तानं. जे देवाला आवडत नाही ते देहाला आवडत आणि देह देवाच्या विरुद्ध वागत असतो. त्याला देवाचं कधीच आवडत नाही सांगितलेलं. देवाची इच्छा कधीच देह समजून घेत नाही. नेहमी देवाच्या विरुद्ध वागण्यास देह तयार असतो. आणि जगाला हे पाहिजे, देवाच्या विरुद्ध वागायचं आहे. पण मंडळीच्या लोकांनी पण आता हे ठरवायचं आहे की मी कोणत्या गटामध्ये मोडायला पाहिजे. हालेलुया म्हणा सगळं, हालेलुया. मग या ठिकाणी लिहिलं आहे देह वासना पापी स्वभाव याप्रमाणे आज लोक वागताना तुम्हाला आणि मला दिसतात. फुगीरपणा आपल्यामध्ये गेलेला नाही, गर्व आपल्यामधून गेलेला नाही, मी पण आपल्यामधून गेलेला नाही. आपल्या स्वभावात पाप आहे. काय आहे? आपल्या स्वभावात देह वासना आहे. आणि जो कोणी देह वासनाची इच्छा पूर्ण करायला पाहतो तो कुत्र जसं एकमेकांना चावतो ना किंवा दुसऱ्या माणसाला चावतो ना, तसा मनुष्य त्या माणसाला चावत असतो, त्या स्त्रीला चावत असतो. जो देह वासना पूर्ण करतो त्याच्यामध्ये पापी वासना असतात. हे फोडण्याची गरज नाही, माणसाला सगळं माहित आहे. हा सगळं जे चाललंय ना या जगामध्ये सगळं हे चाललंय, वासना आहे. सगळ्या वासना पाप 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 पाप. एक देवाच्या विरुद्ध आहे आणि जगामध्ये बाकीचं जे काही दिसतं ना सगळ्या वासना आहे. देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसारची फुशारकी. या तीन गोष्टीच्या पलीकडे काहीच नाही, काहीच नाही. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतंय की देहाची कर्म तर बायबल सांगते काय आहे? उघड आहे. आणि देहाच्या कर्माप्रमाणे लोक जीवन जगतात. येशू प्रभू की. म्हणून आपल्यामध्ये कडू फळ दिसतात. दुसऱ्यांबरोबर आम्ही चांगलं वागत नाही. काय असं नाही, प्रेमाने वागतो का तू? नाही वागत. त्याच्याबरोबर निशिम डिशिम करेल ती कळास मंडळीमध्ये देखील हे चालू होतं. प्रभू मध्ये आले लोक, देवाची ओळख झाली, वचन त्यांना पावलाच्या द्वारे समजलं, बाप्तिस्मे पण झाले, पण त्याच्यातला कडूपणा अजून पण गेला नाही. ते भांडण करत राहायचे. कशाना कशाविषयी त्यांचे भांडण चालूच राहायचे, भांडण चालूच राहायचे. का? त्याची देहाची फळे ओपन झाली.
देवाची फळे थोडी ओपन झाली त्यांची, कडू फळे त्यांच्यामधून दिसतात. मंडळातले लोक चर्च मध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणती फळे येतात? पवित्र आत्म्याची फळे. प्रेमानंद, शांती, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता और संयम. है ना. चर्च मध्ये आल्या का एकदम व्यवस्थित वागतात, आणि चर्चच्या बाहेर गेल्या का बघा त्यांची दुसरी लिस्ट आहे. ते मी त्या पार्टीचं नाही. कुणी सांगितलं तुला त्या पार्टीचं आहे? मी कुणी सांगितलं मी देवाचा आहे तुला? कुणी सांगितलं? अरे चर्च मध्ये बसायचं असतं बावळाटा, चर्च मध्ये जायचं असतं, फक्त ऐकायचं असतं. चर्च मधून बाहेर आलं का आपल्या मनाचे आपण मालक, जे करायचं ते आम्ही करणार. आपण कोणत्या गटात जीवन जगतो हे आपण स्वतःला चेक करणं गरजेचं आहे. म्हणा सगळेजण आमेन. हा देह स्वभाव आहे, त्याच्यामध्ये ही पुष्कळ लिस्ट तुम्हाला आणि मला बघायला मिळते. हा वाचा पुढे काय लिहिलंय? 20 वचन. मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तडफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. अशी कर्म करणाऱ्यांना देवाच्या राज्यात मृत्यूच्या नंतर इथं औषध का काय करायचं ते करा, तार फाडायचं तार फाडा. पण हे जीवन संपल्याच्या नंतर तुम्हाला वाटत असं माझं ख्रिस्ती जीवन आहे, हे ख्रिस्ती जीवन नाही, हे सैतानी जीवन आहे, हे सैतानी स्वभाव आहे, हे सैतानी गुण आहे, हे राक्षसी विचार आहेत, या शूरी विचार आहेत. या आमच्यामधून फक्त देवच काढू शकतो. म्हणा सगळेजण आमेन. आणि म्हणून असे जर लोक चर्चला येऊन जर हे करत असतील, भांडण, मारामाऱ्या, जादू, टोना, तांत्रिक, मांत्रिक, अमावस्या, पौर्णिमा, हे सगळ्या जर गोष्टी करत असेल तर बायबलच्या वचनामध्ये लिहिलंय हे ख्रिस्ती जीवन नाही, हे देवाचं जीवन नाही. हे लक्षात ठेवा. हे दुसरा गट आहे, दुसरा. हा सैतानी गट आहे, आणि या सैतानी गटामध्ये तुम्ही नाव प्रभूचं घेऊन जगू शकतात आणि जगतात लोक. पण मृत्यूच्या नंतर एक जीवन आहे. बायबल सांगते की तिथं तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या आत्म्याला मृत्यूच्या नंतर स्वर्गात जागा मिळणार नाही. जग त्या गोष्टीमध्ये चाललंय वाहत वाहत, पण निदान बायबल वाचणारे लोक, आराधना करणारे लोक, उपासना करणारे लोक, देवाची स्तुती करणारे लोक, छोट छोट पण लक्षात घ्या. फार महत्वाचं आहे की मला मृत्यूच्या नंतर स्वर्गात जायचंय. कुठे जायचंय? आणि मी स्वर्गात जाईल कसा? कोण देईल? कोण मार्ग आहे? कोण दाखवील मला स्वर्गाचा रस्ता? कसा मी पोहोचेल स्वर्गाच्या राज्यामध्ये? हे फार महत्वाचं आहे. हे काय जगायचं म्हणून किडा, माकड, मांजर, कोले, कुत्रे सगळे जातात जगात. जगायचं म्हणून जगायचं नाही. इकडं आपला एक प्रवास आहे, हा प्रवास आपला संपल्यानंतर आपल्याला तिथे एक प्रवास आहे. पण ह्या प्रवासात जर ह्या गटामध्ये आम्ही कोणत्या बसतो हे महत्वाचं आहे. येशू प्रभू की. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय आज आपण चेक केलं पाहिजे, आज आपण तपासलं पाहिजे की मी प्रीतीने सेवा कार्य करत आहे का या जगामध्ये, एकमेकांसंग प्रेमाने वागतो. पहिलं फळ आहे ना पवित्र आत्म्याचं, काय फळ? प्रेम. काय आहे? इकडच्या बाजूला दुसरं आहे वासना आहे, पाप आहे, कर्म दाखवले, कर्म, देहाची कर्म. कर्मांनी स्वर्गात नाही जात माणूस, फळांनी स्वर्गात जाणार. म्हणाल का आमेन? फळ तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्ही आणि मी मग प्रेमाने वागणं फार महत्वाचं आहे. प्रेमाने एकमेकांची सेवा कार्य काय करा? प्रेमाने एकमेकांची
हे फार महत्वाचं आहे. जर तुमच्यामध्ये प्रेम नाही, तुमच्यामध्ये प्रीती नाही, प्रीतीने जर तुम्ही घरापासून स्टार्ट करा, घरातून सुरुवात, नंतर बाहेर बाहेर सेवा आहे. पण जर तुम्हाला हे प्रेमच अजून कळालं नाही तर तुम्ही कोणाचीच सेवा कार्य करू शकणार नाही. म्हणून मी कोणत्या गटामध्ये बसणार तर माझ्यामध्ये प्रेम पाहिजे. पवित्र आत्म्याच्या यादीमध्ये, पवित्र आत्म्याच्या गटामध्ये त्रैक परमेश्वराचा एक प्रभू पवित्र आत्मा त्याच्या गटामध्ये मी पाहिजे. आणि मी या जगामध्ये जोपर्यंत आहे प्रेमाने मी एकमेकांची सेवा कार्य करत राहील. आमेन. प्रेमाने एकमेकांची सेवा कार्य करत राहील. आणि जोपर्यंत मला देव देत नाही ही सेवा मला बंद करायची नाही. म्हणून या वचनामध्ये मला बघायला मिळतंय 21 वचन वाचा शेवट. बंद केलं का? संपलं नाही. माझं फायनल करायचं. हेवा दारूबाजी रंगेलपणा. हेवा दारू करतात ना, हे आहेत ना माणसामध्ये स्वभाव आहे की हेवा आहे की नाही. अजून पुढे काय आहे? दारूबाजी दारूबाजी रंगेलपणा. हा, रगेलपणा करतो ना, आम्ही ऐकतच नाही आम्ही. हा पुढं आणि अशा इतर गोष्टी. अशा इतर गोष्टी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते हा. तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. अशी कर्म करणाऱ्यांना स्वर्गामध्ये, इथं जागा, इथून गेल्यानंतर तिथं असे वागणाऱ्या लोकांना पृथ्वी तलावर, असे वागणाऱ्या लोकांना मेल्याच्या नंतर, इथं चालू द्या तुमचा डिस्को बांगडा काय चालायचं, पण इथून संपल्यानंतर तिथं तो म्हणतो मी घेणार नाही. जायचंय की नाही आपण ठरवा. आमेन. येशू प्रभू की जय.